तर मित्रांनो, त्यानंतर आहे की बॉन्ड. उपकलम ई मध्ये सांगितलेलं आहे की बॉन्ड म्हणजे काय, बॉन्डची सुद्धा व्याख्या सांगितलेली आहे. तर बॉन्ड म्हणजे काय, पर्सनल बॉन्ड. आता बॉन्ड मध्ये एक पहिला प्रकार काय की पर्सनल बॉन्ड म्हणजे की आपण पीआर बॉन्ड म्हणतो. ऑर अंडरटेकिंग फॉर रिलीज विदाउट शुअरिटी. आता बॉन्ड केव्हा घेतला जातो की पर्सनल बॉन्ड म्हणजे की त्या आरोपीकडून हा बॉन्ड घेतला जातो. त्यावेळेस शुअरिटी आपण दिलेली नसते, म्हणजे की जामीनदार आपण दिलेला नसतो. केवळ तो जामिनावरती मुक्त होते, पण कुणाच्या, स्वतःचा पर्सनल बॉन्ड घेतोय. स्वतः कोर्टाला तो सांगतोय की मी स्वतः जाहीर करतो की पुढे चालून मी माझ्या जामिनासाठी मी जामीनदार आणेल, तसेच शुअरिटी एखाद्या व्यक्तीला किंवा कोर्ट जी काही कंडिशन घालून देईल ते आर्थिक स्वरूपात असेल अथवा एखाद्या मालमत्ते संदर्भात असेल, त्याबाबतची मी शुअरिटी सादर करेल. तोपर्यंत मला पीआर बॉन्डवरती, पर्सनल बॉन्डवरती मला सोडावं. अशा पद्धतीने ज्यावेळेस सोडलं जातं त्यावेळेस आपण पीआर बॉन्डवरती आरोपीला सोडा म्हणून कोर्टाला आपण अर्ज करतो.